जीवनाच्या वाटेत सर्वांसोबत जायचं आहे. काही आपलं देण आहे, काही त्यांचं खेळ आहे. जे मिळालं सुख त्याचं काय, जे हसू हरवलं त्याचं काय. क्षण क्षण थांबून नियती घेते जीवनाची परीक्षा. परीक्षा ही परीक्षा. परीक्षा खरी परीक्षा. आणि तसंही तुम्ही दोघं अजून शिकत आहात आणि तसंही अजून 2 वर्ष बाकी आहेत. असं काय झालं मुलाच्या पसंती बाबतीत की तुम्ही तर मोहनीश आणि त्याच्या फॅमिलीला नकारच दिला, विषय पुढे नेला नाहीत? आता आपण या विषयावर डिस्कशन नाही करायचं. आपण उद्या रात्रीच इंडियाला जातोय. पण मॉम, आणि तसंही इथल्या मुलींवर कोणते संस्कार असतात? या ना, या या, या. वेलकम. या, थँक्यू. आय होप वी आर नॉट लेट. नो 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 लेट. या ना. प्लीज सिट थँक्यू. डाऊन. बसा. बस बेटा. घर शोधण्यात काही त्रास तर नाही झाला ना आपल्याला? नो, नॉट एक्झॅक्टली. ही आमची मुलगी सीमा आहे. मायक्रोबायोटेक मध्ये MSc करते. आणि हो, मराठी लिटरेचरची तर खूप आवड आहे. व्हॉट? मराठी लिटरेचर? मराठी आमची मातृभाषा आहे आंटी, आणि आम्ही आजही तिचा सन्मान करतो. ओह या, म्हणजे मला असं म्हणायचं होतं की गुड, व्हेरी गुड. आय लाईक इट. तसं माझ्या मोहनीशलाही शिक्षणाची खूप हौस होती. काय करतोस तू बेटा? काही नाही. वेल, त्याला काहीच करायची गरज नाही. बिकॉज माझे हस्बंड इतका मोठा बिझनेस सोडून गेले जो मी सांभाळतेय. माझा मुलगा काही वेगळं करेल. इनोव्हेटिव्ह. राईट मोहनीश? तसा माझा मुलगा अगदी सरळ आहे. त्याला आपल्या अचीवमेंट्स किंवा आपलेच कौतुक करत राहायला नाही आवडत त्याला. हो, हे तर फारच चांगलं आहे. सीमा, यांच्यासाठी चहा नाश्ता घेऊन ये. हो मम्मी. तसा आमचा प्रोग्राम 20 दिवसांचा होता. 20 दिवसात 25 मुली पाहायच्या होत्या आम्हाला. पण आता असं वाटतंय की आमचं काम बरंच सोपं झालंय. हो, म्हणजे म्हणजे मला तुमची मुलगी सीमा खूपच आवडली.
सुंदर आहे, सुशील आहे. मला माझ्या मोहनीशसाठी अशीच सून हवी होती. खरंच? आणि मोहनीशला आमची मुलगी कशी वाटली? माझ्या मुलालाही तुमची मुलगी आवडली. मला माहितीये माझ्या मुलाची पसंती आणि नापसंती. आंटी, सॉरी टू से बट एवढ्या लवकर तुम्ही तुझा निर्णय कसा काय घेऊ शकता? अगं बेटा, ही तर मनातली हाक होती जी तोंडावर आली. खरं सांगायचं तर तू आहेसच इतकी सुंदर की तुला कोणी नकार देऊच शकत नाही. काय मोहनीश? आंटी, आपल्याला वाटत असेल की मी जरा जास्तच बोलते, पण जी माणसं एका मुलीची तिच्या सौंदर्यावरून पारख करत असतील तर त्यांच्या पसंतीवर मला थोडा संशय वाटतो. व्हेरी इंटेलिजंट बेटा. पण एक गोष्ट मीही सांगू इच्छिते की माणसाची सगळ्यात प्रथम ओळख त्याचा चेहराच असते ना. त्याच्या चेहऱ्यावरून त्याचं फक्त सौंदर्य नाही तर त्याचे संस्कार आणि त्याच्या पालन पोषणाचाही अंदाज येतो. आणि इतका अंदाज तर मी लावूच शकते, इतका अनुभव तर या डोळ्यांनी घेतलाच आहे. काय मीनाजी, बरोबर आहे ना माझं? नाही नाही, आपण तर खरंच बोलतात. सीमा, अगं आंटी तुझी स्तुती करतायत आणि तू त्यांचाच इंटरव्ह्यू घेतेस. त्याचं काय ना मीनाक्षी ताई, माझी मुलगी ना अगदी माझ्यावर गेलीये. पहिल्याच नजरेत कोणालाही आपलंसं करून घेते. हे बघ बेटा, मी सांगितलं ना की मनातले निर्णय एका क्षणात घेतले जातात. बहुतेक तुला माझा हा क्विक डिसिजन थोडा विचित्र वाटेल, पण मी ही अशीच आहे. मला डिसिजन घ्यायला कधीच वेळ लागत नाही. एक गोष्ट आणखी सांगू बेटा, प्रश्न विचारणं चांगलं आहे, पण गरजेपेक्षा जास्त आर्ग्युमेंट करणं शोभत नाही मुलीला. नाही नाही, सॉरी सॉरी, वाईट वाटलं का तुम्हाला? म्हणजे त्याचं काय, सीमाला तसं काही म्हणायचं नव्हतं. त्याचं काय ना की तिच्या मनात काही नसतं, बस पटकन बोलून जाते, अगदी तुमच्याप्रमाणेच. हे पहा ताई, असं करूया, आपण या दोघांना बसून बोलायला संधी देऊया. म्हणजे एकमेकांना समजून घेतील, पारखतील, दोघांचे विचार जुळतील की नाही हे पाहूया ना. यानंतर आपण पुढचा निर्णय घेऊया. काय सीमा बेटा, बरोबर बोलतोय ना? हो, अगदी बरोबर बोलताय. याच्यात चुकीचं काय आहे? हो ना? तुमची काही हरकत नाही ना?
अगदीच नाही. सीमा जेव्हा वाटेल तेव्हा मोहनीशला भेटू शकते. पाहिजे तेव्हा का? आता लगेच भेटू शकते. सीमा, तू मोहनीशला घेऊन ना गेस्ट रूम मध्ये जा. तिथे तुम्हा दोघांना जे काही बोलायचे ना ते बोला. मी मोहनीशचा नाश्ता तिथेच पाठवून देते. ठीक आहे? मोहनीश बेटा, तू सीमा बरोबर गेस्ट रूम मध्ये जा. नाही, मला काही नाही विचारायचंय. हो 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 हो, चला तुमचा आवाज तरी ऐकायला मिळाला. मला वाटतं फार कमी बोलायची सवय आपल्याला. येस अंकल. हो ना, माझा मुलगा फारच कमी बोलतो. ऍक्च्युली नेहमीच आपल्या ऍक्टिव्हिटीज मध्ये बिझी असतो ना. पण एक गोष्ट आहे, जेव्हा कधी बोलतो ना तेव्हा त्याच्या बोलण्यात दम असतो. अरे वा, ही तर चांगलीच गोष्ट आहे. कमी बोलणाऱ्यांचं हेच वैशिष्ट्य असतं. मोहनीश बेटा, तू आणि सीमा गेस्ट रूम मध्ये जा. हा, हा, आरामात बोल. हा, जा बेटा. हा, हा, जा ना, बोलून घ्या. बस, माझ्या मुलीचं लग्न पक्क हो. परीक्षा आत्ता कॉल करू नको, नंतर करेन. सीमा तर त्या मुलाला भेटली असेलच. काय करू? आत्ता फोन करू का नको करू? कसा वाटला असेल तिला तो मुलगा? आय होप तिच्या मॉमने तिला जास्त फोर्स केला नसेल. आय थिंक यू आर राईट. आणि तुमच्या पप्पांचा बिझनेस? कदाचित तुम्हाला हे ऐकायला विचित्र वाटेल, पण माहित नाही, या बिझनेसच्या टॅक्टिक्स, हे पॉलिटिक्स, या सर्वात मी कम्फर्टेबल फील नाही करू शकत. त्यामुळे दुनियादारीच्या नजरेने कोणीही मला बेकार किंवा अनएज्युकेटेड बोलू शकतो. माहित नाही, पण मी माझ्या बाबतीत एवढं सांगू शकतो, मी अजूनही माझा मलाच शोधतोय. आपल्या स्वप्नातल्या वास्तवाचा शोध घेतोय. आणि जर या शोधाला बेरोजगारी बोलत असतील, आय कांट हेल्प इट. नाही, जग या गोष्टीला बेरोजगारी म्हणेल, पण मी नाही म्हणणार. इनफॅक्ट मला तर तुमचा खरेपणा खूप आवडला. आपल्या स्वतःचे एवढे विचार फ्रँकली मांडणं ही एक फार मोठी गोष्ट आहे. देर इज नथिंग ग्रेट अबाउट मी. हे पहा सीमा, मी फार सरळ आणि साधा मुलगा आहे. अजून सुद्धा आयुष्यात कन्फ्यूज आहे की मला काय हवंय आणि काय नको आहे. माझ्यात असं खास असं काही नाही ज्यामुळे मी आपल्याला किंवा कोणत्याही मुलीला इम्प्रेस करू शकेन. बऱ्याच कमी लोकांमध्ये असते दुसऱ्यांना इम्प्रेस करण्यासारखी गोष्ट. काही लोक तर दाखवण्यासाठी इम्प्रेस करतात. जर आपण असं केलं असतं तर कदाचित 5 मिनिटात मी इथून उठून गेले असते. बट आय लाईक्ड.
की तुम्ही मला इम्प्रेस करण्याचे प्रयत्न नाही केलेत. अहो आपण तर काहीच घेतलं नाही. घ्या ना, खा ना. नाही प्लीज प्लीज थँक्यू फॉर ऍक्च्युली इथल्या जेवणात खूप ऑइल असतं ना आणि आम्ही इतकं ऑइल नाही खात सो आय एम रिअली सॉरी. हो हो, तेव्हाच तुम्ही एवढ्या मेंटेन आहात. बरं एक सांगू, आपलं नेचर आम्हाला खूपच आवडलं. थँक्यू. मलाही तुमचं नेचर आवडलं. थँक्यू. हे पहा, आपल्याला एक दुसऱ्याचं नेचर भले किती आवडो, निर्णय तर मुलांनाच घ्यायचा आहे ना. मोहनीशला सीमा आणि सीमाला मोहनीश पसंत करतो की नाही हे पण पाहायला हवं. तुम्ही तुमच्या आईला फारच मानता ना? फक्त मानतच नाही, तिची पूजा करतो. माझ्या आईचा प्रत्येक शब्द मला एक हुकूमच असतो. माझी मॉमच माझी दुनिया आहे आणि मी त्यांची दुनिया. या दुनियेत आम्ही दोघे एकटेच आहोत आणि आम्ही एकमेकांसाठी आहोत. मी माझ्या मॉमच्या प्रत्येक फिलिंगला मान देतो. मी पण माझ्या आई वडिलांना फार मानते. परीक्षा बोलणं झालं बेटा? येस मॉम. बैस बेटा. अरे बेटा बैस ना, थोडासा नाश्ता करून घे. बस मोहनीश, कसं वाटलं भेटून? अहो, याची एवढी घाई काय आहे? मोहनीशला आरामात विचार करून देऊया. सीमाला पण आरामात विचार करून द्या. विचार करूनच आरामात निर्णय घ्यायला लावूया. तेही बरोबरच आहे तुमचं. बरं चल आता निघायचं मोहनीश. हो पण पुढच्या वेळेस जेवायला नक्की या. हा हो हो नक्कीच येऊ. आधी बघूया तर की तुमची मुलगी सीमा काय म्हणतीये. बहुतेक विचारात गर्क दिसतीये. ठीक आहे तर मग निघतो आम्ही. चल बेटा. लवकर भेटूया. नमस्कार. भेटूया नमस्कार. पुन्हा. चला. चल बेटा. मला तर बाई मुलगा फारच आवडला. अहो त्याला पाहिल्याबरोबरच पहिल्या नजरेतच आवडला. अगं, सीमाला तरी बोलू दे. कसा वाटला? हा पप्पा, मुलगा तर चांगला आहे आणि आई म्हणते ते खरंय. साधा आहे, सरळ आहे, थोडासा शांत आहे तो. पाहिलं, मला तुमच्यासारखं बोलायची गरजच नाही. चेहरा पाहूनच अंदाज घेते खानदानाचा. खानदानी तर आहे आणि खऱ्या मनाचा पण आहे. म्हणजे तुला पसंत आहे? अरे मी असं नाही म्हणाले की मला पसंत आहे. म्हणजे काय, तुला मुलगा पसंत नाहीये? नाही मम्मी, ही गोष्ट नाही की तुम्हाला पसंत नाहीये. हा भारती, हिला पण आत्ताच फोन करायचा होता. अजून आपलं बोलणंही पूर्ण झालं नाही. सीमा, तू आधी आमच्याशी बोल, तिच्याशी नंतर गप्पा मार.
मम्मी मी तुमच्याशी नंतर बोलते. हा भारती बोल. हे भगवंता, हे कुठली शिस्त आहे? अगं शांत हो जरा. तू तर इतकी घाई करतेस की जसं सीमाचं लग्न नाही कुठली ट्रेन सुटून चालली अहो तुम्हाला नाही कळत, लग्न म्हणजे ट्रेनच असतं, पाहता पाहता निघून जाते. सीमा, ही तर ना. हो हो, मुलगा फारच चांगला आहे, शांत आहे, मनाने खरा आहे. रिअली? मला तर हो. वाटलं कोण जाणे मुलगा कसा असेल आणि आमची सीमा रागाने लाल पिवळी तर झाली नसेल ना. नाही नाही, असं काहीच नाहीये. त्याचा राग येईल असं काहीच त्याने केलं नाहीये. बट आय एम नॉट शुअर की तो मला पसंत आहे. हा, लग्नाच्या दृष्टीने मी त्याचा विचार करू शकते, पण एकाच भेटीनंतर मला समजत नाहीये की मी त्याच्यावर प्रेम करू शकेन की नाही. ते तर कोणालाच समजत नसतं. आणि बघ, तू ना अजिबात घाई करू नकोस. आता एकदा भेटलीस ना, आता 10 वेळा भेट, मैत्री वाढव. अगं नाही नाही भारती, आमच्या इंडियात असं नाही होत. ओ गॉड, तुमची इंडिया ना वेगळीच आहे. अरे मैत्रीशिवाय कसं कळेल की तो माणूस म्हणून कसा आहे, किंवा त्या माणसाबरोबर तुम्हाला चांगलं वाटतंय की नाही वाटत आहे. ओ गॉड, दिस इज स्कॅरी. इंडियामध्ये किती गोष्टींना रिस्ट्रिक्शन्स आहेत. हे अलाउड नाहीये, ते अलाउड नाहीये. मला तर नुसत्या इंडिया या नावानेच भीती वाटायला लागली. इथे कॅनडामध्ये बघ, सच अ फ्री लाईफ. पण तुझ्याकडे तुझे डॅडी आहेत आणि माझ्याकडे माझी मम्मी. का? मला कमीत कमी एवढा विचार करू दे की मी लग्नाबाबतीत काय विचार करते, माझे एक्सपेक्टेशन्स काय आहेत. म्हणजे अजून विचार केला नव्हतास? कसा करणार मम्मी? अजून तर मी माझ्या शिक्षणाचा विचार करत होते. माझी स्वप्न वेगळी आहेत. तू प्रत्येक वेळी म्हणत होतीस म्हणून मी सिरियसली लग्नाचा विचार केला, नाहीतर मी अजून लग्नाच्या बाबतीत विचारच केला नव्हता. मग ठीक आहे, विचार कर, अगदी भरपूर विचार कर. पण जेव्हा विचार करशील तेव्हा मात्र लक्षात ठेव, हा मुलगा तुझ्यासाठी अगदी परफेक्ट आहे.